राज्यभरातील एसटी कर्मचारी पुन्हा एकदा संपावर जाणार असल्याची माहिती पुढे आली आहे। राज्यातील एसटी कर्मचारी संघटनेच्या कृती समितीच्या बुलढाण्यात बैठका झाल्या। या बैठकीमध्ये एसटी कर्मचाऱ्यांना राज्य शासकीय कर्मचाऱ्यांनुसार वेतन देण्यात यावं या मागणीसाठी येत्या 3 सप्टेंबरपासून राज्यभरामध्ये एसटी कर्मचारी मोठं आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे। मुंबईकरांनो, पाणी जपून वापरण्याचे आवाहन मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात आले। पवई इथे आरे वसाहतीजवळच्या गौतम नगर परिसरामध्ये जलवाहिनी दुरुस्तीसाठी एच पूर्व, के पूर्व, जी उत्तर आणि एस विभागातील पाणीपुरवठ्यावरती परिणाम होणार आहे। काही ठिकाणचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे। संबंधित भागातील नागरिकांनी याची नोंद घेऊन पाणी काटकसरीने वापरावं व महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करावं असं आवाहन करण्यात येत आहे। रविवारी मध्य आणि पश्चिम रेल्वेवर मेगा ब्लॉक असणार आहे। विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं करण्यासाठी रविवारी दिवसकालीन मेगा ब्लॉक असेल, त्यामुळे लोकल सेवेवरती परिणाम होणार आहे। श्रीकृष्ण जन्म आणि गोपाळकालाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत 5 दिवस कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे। बंदोबस्तासाठी अतिरिक्त पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात येणार असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे। मुंबई महानगरपालिकेमध्ये लिपिक पदासाठी मोठी भरती होणार आहे, मात्र पात्रता अटींमुळे ही भरती वादात सापडली आहे। कार्यकारी सहाय्यक या संवर्गातील 1846 जागा सरळ सेवेने भरली जाणार आहे। या अटी रद्द कराव्या अशी मागणी सर्व स्तरातून होऊ लागली आहे। आगामी सणासुदीच्या हंगामासाठी हवाई प्रवास भाड्यामध्ये गतीने वाढ होताना दिसते। दिवाळीच्या काळातील तिकिटांच्या किमती 10 ते 15% तर केरळ आणि ओणमच्या काळातील तिकिटांच्या किमती 20 ते 25% वाढल्याचं दिसतंय। अनेक अशैक्षणिक कामांना जुंपलेल्या शिक्षकांना प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी वेळ मिळावा म्हणून शिक्षकांना अशैक्षणिक कामांमधून मुक्तता मिळणार आहे। मात्र अशैक्षणिक कामांमध्ये जनगणना आणि निवडणुकीची ड्युटी या गोष्टी कायम राहणार आहेत। सण उत्सवांच्या कालावधीमध्ये रेशन धान्यातून गोरगरीब लाभार्थ्यांची गव्हाऐवजी ज्वारी देण्यात येते। ऑगस्ट महिन्यामध्ये ज्वारीचं वाटप झालं, आता सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात पुन्हा वाटप होणार आहे। मुंबई ते रियाद दरम्यान एअर इंडिया कंपनीच्या विमानातील वैमानिकांच्या चुकीची ड्युटी लावण्यात आली होती आणि या प्रकरणाची नागरी विमान वाहतूक महासंचालनालयानं गंभीर दखल घेतली असून या प्रकरणी एअर इंडिया कंपनीला 99 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे। गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्यांना दिलासा मिळालाय। मुंबई गोवा महामार्गावरील वाहतुकीबाबत मोठा निर्णय घेण्यात आलाय। 5 सप्टेंबरला मध्यरात्री 12 वाजेपासून ते 8 सप्टेंबरला रात्री 11 वाजेपर्यंत मुंबई ते सावंतवाडी दरम्यान महामार्गावर जड वाहनांना बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आलाय। मतासाठी चुकीच्या घोषणा केल्या जात आहेत अशी टीका बच्चू कडू यांनी सरकारवर केली आहे। लखपती दीदी या तुम्ही घोषणा करतायत तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत अशी टीका त्यांनी केली आहे। इस्रोनं आपल्या आगामी मोहिमांची माहिती दिली आहे। 2035 पर्यंत भारत आपलं अंतराळ स्थानक स्थापन करेल, तसंच पुढील वर्षी प्रक्षेपित होणाऱ्या गगनयान मोहिमेची तयारी पूर्ण झाली आहे। याशिवाय चांद्रयान 4 मोहिमेच्या दिशेनं वेगानं पावलं उचलली जात आहेत। 2040 पर्यंत भारतीय अंतराळवीरांना चंद्रावर पाठवण्याची योजना असल्याचं इस्रोनं म्हटलंय।